याच्यावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. याच्यावर पण अटकलं. वरती ही जी डिझाईन आहे ना, हे ते प्रोसेसिंग करत म्हणजे ते आपल्याला दाखवतात. ते डिझाईन दाखवली ती ना आपल्याला, कसं वाटतं दाखवली ती. मध्ये मोतीबीज रोपण करावे लागतात. मोतीबीज रोपण झाले की शिंपला छोट्या छोट्या टँक मध्ये 100-100च्या ग्रुपने स्वच्छ पाण्यामध्ये ठेवले जातात. त्या पाण्यामध्ये अँटीबायोटिक औषधांची मात्रा दिली जाते. त्यामध्ये काही शिंपले मृत होतात. त्यांना वेगळे करून जिवंत राहिलेले शिंपले शेवटी शेतकऱ्यांना त्यांच्या शेततळ्यामध्ये 12 महिन्यांपर्यंत. माझं नाव महेश काकासाहेब. इंडोपल कंपनीच्या जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. शेतकऱ्यांनी मोत्यांच्या शेतीकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून न पाहता हमखास उत्पन्नाचा स्रोत या उद्देशाने पाहिले पाहिजे व मोत्यांची शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्याने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्राचीन काळापासून मानवाला मोत्यांचे विशेष आकर्षण आहे. राजे महाराजे हे विशेष पराक्रम किंवा विशेष कामगिरी करणाऱ्या नोकर चाकर, सरदार किंवा सैनिकाला बक्षीस म्हणून मोत्यांच्या माळीची भेट देत असत. मोत्यांनी अलंकार व आभूषणामध्ये विशेष स्थान प्राप्त केले आहे. मोत्यां जनावरांना चारा टाकावा लागतो, शेतीमध्ये फवारणी करावं लागते, एखादं पीक घेतलं तर याच्यावरती आणखीन काम करायचं. कंपनी सगळं ऑपरेट करते, पैसे द्यायचे पैसे घ्यायचे. एखाद्या वेळेस 8-15 दिवसापून शेतावर चेक मारायचे, आपली पाण्याची लेवल किती, त्यातलं चावळ कमी झालं तर तेवढं बघायचं. मोठ्या प्रमाणात घरामध्ये गोट्यामध्ये वगैरे हा करू शकतो आपण, करू शकतो आपण. आता आम्हाला असं सांगा की तुम्ही ऐंशी शेती तर जेव्हा तुम्हाला करायचं तेव्हा तुम्हाला वेगळं काय वाटलं आणि याच्यापासून तुम्ही आतापर्यंत कसं प्रवास बदल ते काहीतरी सांगतात आणि शिक्षण घेऊन आलं टेक्निकल म्हणून त्यांनी बघा सांगितलं मला तुम्ही मोबाईलवरती ते बघा आणि त्याच्यानंतर माझा विश्वास ठेवून मोबाईल यूट्यूबला ते बघून विश्वास ठेवून शेती करून बघितली मला 30 वर्ष आहे माझं शिक्षण आतापर्यंत. ये जिंदा रहती कि हाँ सगळ्यांना पाणी तर त्याच्यासाठी लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं एक तर बाकीचे पैसे राहणारच नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की आपण कोणाला काही वेगळा खर्च करायला लावत नाही. ज्याच्याकडे शेततळे रिव्ह्यू आहे, अवेलेबल आहे, तर त्यालाच आपण. बताइए, ये जो खेती कर रहे हैं आप लोग, ये शेततला हमने देखा है तो किसानों के लिए बहुत फायदेमंद दिख रहा है।
इसमें क्या उत्पादन है और आपको ये प्रेरणा कहाँ से मिली और इसका बनाने का तरीका कैसा है शिल्पी का? अच्छा देखो, मैं आपका सबसे पहले इंडोपल की तरफ से आपका स्वागत करता हूँ। तो यहाँ पे आपको दिख रहा है ये जो क्षेत्र है ये मिनिमम आधा एकड़ का क्षेत्र है और इसमें 50 से 60 हज़ार के सिप जो है सिप में शिम्पले डाले हुए हैं। ठीक है, तो शिम्पले में मोती कैसे बनता है ये पहले हम समझ लेंगे। तो मोती बनने के लिए क्या होता है कि उसके बॉडी के अंदर एक फॉरेन पार्टिकल जाना ज़रूरी होता है। अगर फॉरेन पार्टिकल हो जाता है तो वो एक लिक्विड है, वो लिक्विड वो उसको निकलता है उसकी बॉडी से। क्यों निकलता है? क्योंकि वो जो फॉरेन बॉडी है उसको तकलीफ देता है, तो तकलीफ से बचने के लिए वो लिक्विड निकालता है। तो लिक्विड उसके ऊपर वो राउंड एंड राउंड करता है, तब वो मोती बनता है। तो इसका मतलब हमने ये समझ लेना चाहिए कि ये मोती बनाने की खेती है। हाँ, ये मोती बनाने की खेती है। ये जो तालाब है ये मोती बनाने की खेती है। तो इसको कैसा शेतकरी इसको उत्पादन कितना लगा सकता है शेतकरी, और इसमें बेनिफिट क्या होता है शेतकरी का? बेनिफिट देखो, अभी बेनिफिट ऐसा है कि अगर हमने 1000 अगर शिम्पले डाले एक क्षेत्र में 1000 शिम्पले, तो उसमें कुछ मोर्टेलिटी भी रहती है, कुछ मर होती है। तो मोर हम 50% भी पकड़ के चले तो 50% भी अगर ज़िंदा रहते हैं तो फिर भी उसको मिनिमम डबल जितना उसने लागत लगाई है उससे डबल उसको भी बेनिफिट मिलता है। तो ये कहाँ से आता है पूरा जो? हाँ देखो, अभी इसके जो है ना टोटल 52 ये है टाइप्स है। हाँ, 52 प्रजाति है, उसमें से सिर्फ 2 इसमें ये मोती बनता है। अभी जो आपने जो मोती देखा होगा वो समुद्र के पानी में देखा होगा, वो जो सिप है वो अलग है। और ये जो सिप है ये गोड़े पानी में, जैसे अपना मीठा पानी रहता है, मीठा पानी में जो सिप रहते हैं उसमें ये किया हुआ है। तो इसके लिए एक सेंट्रल इंस्टीट्यूट है, सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ फ्रेश वाटर एक्वाकल्चर, सिफा उसके नाम है। सिफा भुवनेश्वर में है, आसाम में। तो वो इसकी ट्रेनिंग देते। तो इसमें जो है वो सर्जरी करनी पड़ती है। जो फॉरेन बॉडी है, फॉरेन बॉडी नेचुरली क्या प्रोसेस है, फॉरेन बॉडी उसके अंदर गई तो ही मोती बनता है। तो इसमें हमने क्या किया है कि जो डिज़ाइन मोती है, जैसे अभी भगवान का कुछ रहेगा, वो न्यूक्लियस हमने उसके अंदर फोर्सफुली डाला है। तो सर्जरी करनी पड़ती है पहले। तो सर्जरी करने के बाद उसको एक एंटीबायोटिक ये रहता है ट्रे, एंटीबायोटिक ट्रे में 2 से 3 दिन रहते हैं। तो उसमें कुछ ना कुछ उसका मोर्टेलिटी होती है। ये बाजार में आने के बाद कितने में बिकता है ये मोती? बाज़ार में आने के बाद ये डिपेंड करेगा कि कोई लोग इसको 300 रुपये से लेके 2000 रुपये तक बेचते हैं। 300 रुपये से लेके 2000 रुपये तक बेचते हैं मार्केट में। तो उसमें क्या करता है, वो जो मोती है, मोती को वो अपना सोना जो रहता है, सोना कुछ लगा के उसका डिज़ाइन बना के उसको अच्छे से पॉलिश विलिश करके वो मार्केट में बेचते हैं। तो उसका जो रेट है, रेट वैरी होता है हमेशा। 300 रुपये से मिनिमम से लेके मैक्सिमम 2000 तक भी बेच सकते हैं। किसान को इन्वेस्टमेंट कितना है इसमें? किसान को इन्वेस्टमेंट उसके हिसाब से, अगर 1000 अगर उसको डालना है सिंपले, तो मिनिमम उसको खर्चा है 1 लाख रुपये। 1 लाख रुपये वो खर्चा उसको करना पड़ेगा। तो 1 लाख खर्चे में सिर्फ उसको क्या देना है, उसका क्षेत्र बस। और बाकी ये सब जो है, ये आपको सब जो दिख रहा है यहाँ पे, रस्सी, उसके बाद बॉटल, उसके बाद सीप, पूरा सर्जरी, उसके बाद जो भी उसका स्पिरुलिना वगैरह डालना है, उसका हर 2 महीने के बाद उसका चेकिंग वगैरह करना है। तो ये सब जो काम है ये कंपनी करती है। तो उसको सिर्फ ये जो है ये क्षेत्र में सिर्फ उसको डालना है। डालने के बाद हर 1-1.5 महीने के बाद वो चेकिंग वगैरह करके इसको रिपोर्ट वगैरह कंपनी के पास रहता है। और 12 महीने होने के बाद ये निकालने के बाद इनको उनका बेनिफिट मिल जाता है। ये कब से क्षेत्र है यहाँ पर? ये क्षेत्र अभी कब से है? 5 साल से। 5 साल से। तो इसमें आपको 5 साल में क्या उत्पादन मिला है? तो आपके कंपनी से कैसे? नहीं, मैं कंपनी से नहीं हूँ। मैं एक्चुअली बाय प्रोफेशन MIT कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर हूँ। अभी सर ने मुझे बुलाया कि आप थोड़ा सा, सर को तबीयत खराब थी तो आप उन्होंने बुलाया कि आप थोड़ा सा गाइड करो। करते हैं इसमें। हाँ, तो अभी करते हैं। ये इन्वेस्टमेंट कितना किया था आपने इसमें? इसमें मैंने किया था 3 लाख का। हाँ, फिर अभी तक कितना मिला? 6 लाख रुपए का प्रॉफिट हुआ था। 6 लाख रुपए। हाँ। कितने साल लग गए इसको? गए साल में, और ये साल में अभी डाली हुई है। तो आपकी खेती है यहाँ पर? हाँ, खेती। ये कौन सा गाँव है? कुंभेफल। तो आप क्या अपील करेंगे किसानों के लिए? किसानों ने ये खेती करने को होना, इससे ज़्यादा बेनिफिट होगा किसानों के लिए। और इसमें कुछ काम नहीं करना पड़ता है, सब कंपनी काम करती है। सिर्फ पैसे देने के सेट तलब तो उनके पास रहता है। इससे किसानों ने ये खेती करना जरूरी है। तो ये आपको कंपनी ने बना के दिया शेत तालाब? नहीं, ये आपने बनाया? हाँ, गवर्नमेंट ने दिया है सब्सिडी में। गवर्नमेंट ने। क्या नाम है आपका? अनिल गोजे। रोल सर, काय सांगाल मोत्याच्या शेतीबद्दल? नमस्कार सर, मी अरुणम मोरे,
गेल्या 5 वर्षापासून मोत्याची शेती संदर्भात काम करतो आहे. जवळजवळ आतापर्यंत या 5 वर्षामध्ये एक 5,000 ते 5,500 शेतकऱ्यापर्यंत आपण पोचलेलो आहे. आणि जवळजवळ 3 राज्यामध्ये आपण मोत्याची शेती आपण नेलेली आहे आणि लोकांना लाखो रुपयाचं याच्यामधून लोकांना बेनिफिटसुद्धा मिळालेलं आहे. आणि दिवसांदिवस हळूहळू या मोत्याच्या शेतीबद्दल लोक हे जनजागृती होऊ राहिली आणि लोकांच्या म्हणजे झिरो बजेटमध्ये लोकांच्या शेततळ्यामध्ये लोकांचं पाणी याला बगीचाला देऊन याच्यामध्ये मोत्याचं जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घेत आहे. आणि जवळजवळ लोकांचे जे पण प्रश्न आहेत किंवा ज्या अडीअडचणी त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आपली जी इंडोबल कंपनी आपण जवळजवळ 5 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे. तर याच्या माध्यमातून लोकांना वारंवार दिवसांदिवस आपण लोकांना मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना याचा बेनिफिट कसा मिळेल. कारण आता या दिवसांदिवस पाण्याचं जे प्रमाण आहे हे लहरी याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे काय झालं की शेतीला जे उत्पन्न मिळते ते शेतकऱ्याला जोपर्यंत त्याच्या घरामध्ये येत नाही, जोपर्यंत त्याच्या खिशामध्ये त्याचं बेनिफिट मिळत नाही तोपर्यंत काही त्याचं सांगता येत नाही, काही खरं नाही. परंतु या मोत्याच्या शेतीकडे जर शेतकरी जर वळला तर हळूहळू बेनिफिट पण शेतकऱ्यांना चांगलं मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की नैसर्गिक आपत्तीपासून तो 100% तो सॉल्व्ह होईल. कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत नाही शिंपल्यामध्ये. कारण शिंपले हे पाण्यामध्ये संवर्धित केले जातात आणि पाण्यामध्ये संवर्धित केल्यामुळे काय होते की याला कोणत्याही वातावरणाचा इफेक्ट होत नाही. त्यानंतर पाण्यामध्ये शिंपल्या असल्यामुळे याला जे खाद्य लागते हे खाद्य वरतून टाकायची गरज नाही. कारण ते शेवाळ आणि बाकीचे जे जीवजंतू आहे ते जीवजंतू आणि शेवाळवरती हे ते जीवनमान त्याचं अवलंबून असते. त्याच्यामुळे वरतून त्याला काही खर्च करायची गरज नाही. आणि हळूहळू आपलं महाराष्ट्र शासनसुद्धा याच्यावर विचार करत आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट कसं मिळावं, जास्तीत जास्त सहकार्य कसं केलं जाईल किंवा याला जे सबसिडी मिळते, हे अनुदान मिळते, हे अनुदान कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजेत या दृष्टीनं आपलं जे सरकार आहे महाराष्ट्र शासन हे सुद्धा वेळोवेळी सहकार्य करत आहे. त्यानंतर आपले इथले जे फिशरी डिपार्टमेंटचे जे आयुक्त आहेत दीक्षित मॅडम ह्यासुद्धा यांचा पाठपुरावा करत आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट कसं मिळावं, जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून ते विचार करत आहे. बाकी विचार कोण सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की आपण कुठल्या गावात आहोत. आपण सध्या औरंगाबादमध्ये कुंभेफळी इथे. कारण औरंगाबादमध्ये शेंद्रा MIDCमध्ये इंडोपॉल कंपनी म्हणजे जे शिंपल्याचं जे सर्जिकल प्रक्रिया करून शेतकऱ्यांना विशिष्ट दराने पुरवठा करते. तर तिथून जवळच एक 2 किलोमीटर अंतरावर कुंभेफळी इथे आपण शेततळ्यावरती अनिल गोजे यांचं शेततळे, या शेततळ्यामध्ये कमीत कमी एक गट शेती केलेली इथे. या गट शेतीमध्ये कमीत कमी एक 20 ते 22 लोकांनी इथे शिंपले संवर्धित करण्यासाठी इथे शेततळ्यामध्ये टाकलेले. आणि इन्व्हेस्टमेंट शेती म्हणून आहे का सिंगल अनिल गोजे नावाचं? नाही, ही गट शेती म्हणून आहे. हे अनिल गोजे यांचं शेततळ आहे. आणि या शेततळ्यामध्ये इथले जे जवळपासचे लोक आहे यांच्याकडे सुविधा नव्हती शेततळ्याची. पण यांचं शेततळ होतं, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की एक 20-22 लोक एकत्रित आले आणि त्यांनी यांचा शेतीचा पुरेपूर समजा उपयोग करून घेतला. मोती हे सोन्यापेक्षा वरिष्ठ मानल्या जाते. बरोबर. मोती आपण बनवू शकतो ही कन्सेप्ट लोकांना समजण्यासाठी तुम्हाला अगोदर खूप प्रयत्न करावे लागले. या बाबतीत काय सांगा ओके. शेतकऱ्यांना तुम्ही अगोदर कसं केलं असेल? सगळ्यात महत्त्वाचं तर ही कन्सेप्ट जी कोणती मोत्याची शेती ही एक 5-6 वर्षापूर्वी जर समजा मला कोणी म्हटलं असतं तर मी म्हटलं असतं की मोत्याची शेती होऊ शकत नाही. परंतु ही मोत्याची शेती आम्ही करून दाखवली. 5 वर्षापासून आम्ही याच्यावरती काम करतो. सुरुवातीला आम्हाला एवढं बेनिफिट किंवा एवढं सक्सेस मिळालं नाही. पण हळूहळू त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक हळूहळू बाजूला सारले गेले. आणि नंतर असं झालं की आता सक्सेसचा रेट जवळजवळ एक 50-60% आम्ही पोचलेलो आहे. केंद्र शासनाची संस्था आहे सिफा नावाची, सिफा नावाची जी संस्था आहे याला भुवनेश्वरला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर नावाची सिफा. तर तिथे त्यांचा जो सक्सेस रेट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जवळजवळ एक 70% सक्सेस रेट असते. परंतु आम्ही सुद्धा 50-60% पोहोचलेलो आहे. 100% तर याचा सक्सेस रेट काही समजा कोणालाच मिळू शकत नाही. काय आव्हान कराल शेतकऱ्यांना मोत्यांच्या शेतीसाठी? आव्हान एकच करू शकतो. कारण जे पण शेती आपली शेती पूर्ण आता पावसाच्या याच्यावरती लहरी उत्पन्नावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं हातात आलेलं पीक हे जोपर्यंत आपल्या खिशात येत नाही की घरात येत नाही तोपर्यंत याचं काही खरंच राहिलं निसर्गाचं.
याच वर्षी फक्त आपला 4 महिने पावसाळा पडला, नाही तर दरवर्षी आपला 2 महिन्यात कसं तरी पावसाला आपल्याला हे करावं लागते. परंतु एकदा स्टोअर केलेलं पाणी, कारण हे तुम्ही बगीचाला सुद्धा वापरू शकता आणि या सिंपलीला सुद्धा त्याचा उपयोग होते. आणि असं जर प्रत्येक शेतकरी जर याच्याकडे वळाला मोठ्या शेतीकडे, तर मी 100% सांगतो की हा शेतकरी याच्यातून काय म्हणताला या अडचणीतून त्याच्या अडचणीतून 100% तो बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला दुसरा काही खर्च नाही. जसं आपण जे शेतीपूरक व्यवसाय, उदाहरणार्थ कुक्कुटपालन म्हणतो आपण, किंवा मत्स्य व्यवसाय, तर याला काही ना काही तुम्हाला दाना पाणी करावं लागते, काही ना काही त्याला खाद्य घालावं लागते. परंतु याला तुम्हाला एकदा स्पिरुलिना म्हणजे त्याला शेवाळ जर तयार केलं, तर शेवाळ तयार केल्यानंतर पुन्हा दानापाणी करायची गरज नाही. कारण शेवाळ हे ऑटोमॅटिकली तयार होतेच आणि त्याला 50% ते जीवजंतू खाते. जीवजंतू हे पाण्यामध्ये असतातच. तुमचं नाव? शेती करतो. कारण कसं आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस पाहिलं आपण की काहीतरी कोणीतरी एखादी कंपनी स्थापन करते आणि नंतर काय होते की काहीतरी लावले जाते, कोरपड म्हणा काहीतरी हे केले जाते, आणि केल्यानंतर काय होऊन जाते की तो जी कंपनी असते ती ते कोरपड किंवा काही सतावरी म्हणा काही ते काढायला येतच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याला एक सिक्युरिटी दिलेली आहे की तो ते आपल्या दोघांचा करार असते. कोणाचा आपला कंपनीचा म्हणजे आमच्या कंपनीचा, इंडोपल कंपनीचा आणि शेतकऱ्याचा करार असते. आम्ही त्यांना सिम्पली ऑपरेटिंग केल्यापासून, सिम्पली आणल्यापासून शिंपले ऑपरेटिंग केल्यानंतर शिंपले त्यांच्या शेतामध्ये संवर्धित करणे आणि संवर्धित केल्यानंतर ते शिंपल्याचं हार्वेस्टिंग करणे. जसं आज आपण आता बघू राहिलो इथं हार्वेस्टिंग कार्यकर्ता आपण आलेलो आहे, ते हार्वेस्टिंग करणे आणि त्याला मार्केट इथपर्यंत आपण हे सर्व पूर्ण कंपनीज पूर्ण करते.